आमदार जितेंद्र आव्हाड आपल्या सोबत आहे. आपण त्यांची थेट बातचीत करणार आहोत. काल तुम्ही राजीनाम्याची मागणी केली आणि कारवाईची देखील मागणी केली. धनंजय मुंडेवर नाव तुम्ही घेतलं नाहीये, पण आज देखील तशाच पद्धतीची मागणी होते. काय म्हणाल? नाही पण आहे, अजून काय मागणी करायची? सगळे इशारे देऊन सांगितले. डी फॉर डॉन. अजून डी फॉर कोण आहे मंत्रिमंडळात? मंत्रिमंडळातले सहकारी कोण आहे बीडचे? प्रत्यक्ष नाव घ्यायचं म्हणजे मग ते नोटीस द्या, बाहेर नाव घेतलं तर मानहानीचा हे. तेव्हा अप्रत्यक्षपणाने घ्या असा मला कायदेशीर सल्ला वकिलांनी दिला. तेव्हा असं जेवलो काय आणि असं जेवलो काय? जेवलोच ना मी. पण दहशतीचं वातावरण आहे बीडमध्ये या सगळ्या घटनेनंतर. आहे ना, लोक बोलायला तयार नाही तो. म्हणजे आता जे जे काय बाहेर येत आहे ते धक्कादायक आहे. 200 FIR केलेत त्यांनी. 200 FIR लोकांवर. एक वाल्मिक कराड 200 FIR करतो. त्याच्यातली सत्यता पडताळून पाहावी लागेल. अरे 10 जरी असतील तरी काय झालं? 10 FIR एवढ्या खुनांमध्ये तर आता नाव येते. ज्या अर्थी त्याची एवढी दहशत आहे. आंधळे विरुद्ध गीते असं जे काही प्रकरण झालंय, तो बबन गीतेला 302चा आरोपी केला. तो तिथे नव्हताच बबन गीते. पण त्याच खूप ह्याच्यात 307 मध्ये वाल्मिक कराडचं नाव आहे. तिथे जे चौकशी अधिकारी होते महाजन, तेच चौकशी अधिकारी या संतोष देशमुखच्या प्रकरणात आहेत. त्या ठाणे पोलीस अंमलदार जो आहे महाजन, जो संतोष देशमुखचं प्रकरण हाताळत होता आणि 3 तास वेळ घेतला, नंतर गाडी भलतीकडेच घेऊन गेला, तो महाजनच त्या आंधळे गीते प्रकरणातला PI आहे. पण तुमच्याकडे पुरावे काय आहेत असा प्रश्न देखील विचारतायत. पुरावे म्हणजे काय लागतं? तो पुरावे प्रत्यक्ष ठिकाणी खून केला ते काय मी ठसे जाऊन बघू? एव्हिडन्सेस आर कोरॉबरेटिव्ह. कोरॉबरेटिव्ह एव्हिडन्सेस ना. प्रत्यक्ष गुन्हेगार 120B कशाला लावता तुम्ही? प्लॅनर कशाला ठरवता? प्लॅनिंग करणारा माणूस काय उभा राहून सांगा आता गोळी इथे मार रे, तिथे झाली का आता वरती मार थोडीशी, असं नाही होत ना. प्लॅनिंग केलंय. प्लॅनिंग करायला तिथे बसावं नाही लागत ना जागेवर. दाऊदनी बॉम्बस्फोट नाही केलं ना. दाऊदला प्लॅनिंग म्हणूनच घेतला ना आपण. मग प्रत्यक्ष पुरावे काय होते नव्हते. एक महत्त्वाचा प्रश्न आहे या सगळ्या प्रकरणामध्ये शवविच्छेदन अहवाल जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे आणि त्याबाबतची काही मागणी विरोधक करणार का? कारण केली ना. अहो त्याचं सगळं मी काल बोललो ना सगळं, की त्याच्या बरगड्या तोडल्या, त्याचं रक्त साखळलं. ऑलरेडी शवविच्छेदन अहवाल आलेला आहे. आणि एवढ्या क्रूर हत्या हे फक्त सिरियल किलर करतो. याचं गांभीर्य ओळखा. ती एक हत्या आता त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट केलं तर भव्य दिव्य अशा म्हणजे कराडची जी उंची आहे, क्रिमिनल उंची, ती तुम्ही छोटी करून टाका. हा रामन राघवचा बाप आहे. म्हणजे क्रूरतेमध्ये हा रामन राघवचा बाप आहे. रामन राघवनी मुंबईमध्ये लोकांच्या डोक्यात दगड घालून काही हत्या केल्या. त्याच्यानं मुंबईमध्ये लोक फुटपाथवर झोपायला घाबरायची. आम्ही दुसरी तिसरीत असेल मी. आज लोक वाल्मिकचं काढायला तयार नाही, तोंडात नाही. एवढी दहशत. ही दहशत मोडीत काढणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस. तिथे बीडमध्ये जाणार आहे. काय करणार? आम्ही जाणार जो बीडमध्ये करेल, आम्हाला गोळ्या घालेल, घालू द्या. त्याच्यात काय मोठं असतं. पण कमीत कमी वाल्मिक कराडचं नाव तर आलं महाराष्ट्राच्या गुन्हेगारी पटलावर. आणि महाराष्ट्राचं गुन्हेगारीकरण कसं झालंय हे तर आलं की नाही. कधी जाणार आहे तुम्ही बीडमध्ये? आता बघू. साहेब जात आहेत 21 तारखेला, मोठे साहेब. मी पण जाणार सोबत. मोठ्या साहेबांबरोबर जाईल. काय भूमिका असेल त्या ठिकाणी? माझी भूमिका एकदा घेतली की ती मी बदलत नाही हो. मी एकदा काल सोमवारीच भूमिका घेतलेली आणि तीच सातत्याने माझी आता शेवटपर्यंत असेल. भूमिका बदलणारा मी माणूस नाही आहे. या प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलंय की आता SIT फॉर्म होते. SIT काय होणार नाही हो. SIT म्हणजे कोण? पोलीस ना. पोलीस काय कारवाई करणार आहेत? अहो जे पोलीस त्या वाल्मिक कराडच्या घरी जाऊन FIR घेतात ते पोलीस वाल्मिक कराडला आरोपी करून त्याला काय. वाल्मिक कराड जर अटक जरी झाली ना तर ते 2 दिवस देखील कारागृहात राहणार नाही. हॉस्पिटलला ॲडमिट होईल लगेच. त्याची छाती धडधडायला लागेल. लगेच जिल्हा शल्य चिकित्सक सांगतील की यांना ॲडमिट करा. जेल अथॉरिटी ॲडमिट करतील. 2-3 दिवस ते सिव्हिल हॉस्पिटलमध्ये असतील. मग ते सिरियस होतील आणि मग ते औरंगाबादच्या एखाद्या सुसज्ज रुग्णालयामध्ये VIP
ते जे असतं ना काय ते स्वीट वगैरे ते हॉस्पिटलमधलं त्याच्यामध्ये येतील आणि मग तिथनं कारभार चालवतील. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये जे काही खुलासे झाले ते किती धक्कादायक आहेत. माणुसकीला काळीमा फासणार आहेत. म्हणजे एवढा माणूस क्रूर असू शकतो. हा जो माणूस मारताना ह्याच्यावर बघतोय म्हणजे काय ते व्हिडिओ कॉलिंगवर, हे त्या माणसाला किती अशी आत्मन क्रूर हे वाटत असेल, एक विकृत मानसिकता. हां, म्हणजे जर तो माणूस त्याच्या तोंडात लघवी करताना व्हिडिओ बघत असेल तर तो माणूस कसा असेल हो. त्याचा डोळा जेव्हा जाळला तेव्हा जो माणूस बघत होतो कसा, म्हणजे किती क्रूर मानसिकता असेल. काय करायला पाहिजे या सगळ्यांना, काय कोणाला ज्यांनी हे इतकं क्रूर कृत्य त्यांनी केलं ते तर समजा गुन्हेगारच आहेत. ते महत्त्वाचं नाही आहे. महत्त्वाचं आहे यांचा बाप कोण आहे. एवढी हिंमत कुठे येतं, कुठनं येते माणसामध्ये. आज आम्ही आमच्या हातनंही कधी कधी चुका होतात, पण आमच्या बापाची आम्हाला कायम भीती वाटत असते. त्या बापाचं नाव शरद पवार. कारण का सकाळी 7 वाजता फोन येण्याची भीती असते. त्या बापाची भीती वाटलीच पाहिजे. धनंजय मुंडेंना पण आम्ही प्रश्न विचारला. धनंजय मुंडे म्हणतात की जे घडलं ते तर चुकीचं आहे अत्यंत, त्याचा मी निषेधच करतो, पण वाल्मिक कराड हे माझ्या जवळचे आहेत हे मी मान्यच केलेलं आहे. मग तेच आम्ही म्हणतो ना, जर ते स्वतःच मान्य करतात तर कशाला अजून पुरावे मागायला जातात जगाकडे. सगळं प्रकरण घडलं कशावरनं घडलं. खंडणी. शेवटी खंडणीला आड तो संतोष देशमुख आला म्हणून त्याची हत्या झाली. म्हणजे ह्याच्यात जॉईन द डॉट्स केले तर वाल्मिक कराड सुटतच नाही. मग वाल्मिक कराडचं ते म्हणतात ना माझाच खास माणूस आहे तो. मग अजून काय पाहिजे तुम्हाला. एक दुसरा प्रश्न तुम्हाला असा पण विचारायचा आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये आता चौकशी होईल का, म्हणजे मोठे मासे गळायला लागतील, राजकीय नेत्यांपर्यंत पोहोचतील हात असं वाटतंय. माझी तरी अपेक्षा नाही आहे. आपण भांडू, शेवटच्या टोकापर्यंत भांडू, सरकारला अगदी म्हणजे असं खिंडीत गाठू, पण पाशवी बहुमताच्या जीवावर आम्ही काही करू शकतो. हे जे मनाची तयारी करून त्यांनी ठेवलेली आहे, ज्या पद्धतीने ते वागले आहेत, मला नाही वाटत ते करत. असं आहे की तुम्ही परभणीमध्ये उत्तम सूर्यवंशी मेला, पोलीस लाठीचार्जमध्ये मेला, म्हणजे ते पोलीस याच्यात केला, कस्टडियल डेथ झाली. एका अजून हवालदाराला सस्पेंड नाही केलं हो. एका हवालदाराला का, गरीब होता तो म्हणून, तो दलित आहे म्हणून, त्याचा कोण बाप इथे भांडणारा नाही म्हणून, त्याच्यासाठी राज्यभर लोक जमा झाले नाही म्हणून. म्हणून मी जे आतमध्ये वाक्य म्हटलं ना की गरीबों की जान जान नहीं होती. अगर गरीबों की जान जान नहीं होती संपला विषय. गरीबाच्या जीवाची किंमतच नसेल तर गरिबांनी फक्त मरायचंच आहे. सूर्यवंशीच्या आईला न्याय कोण देणार. जोपर्यंत मला हा वाटत नाही की आईची जागी माझी आई असती तोपर्यंत न्यायच मिळणार नाही. आपल्या भूमिका बदलल्यात, आपल्यातल्या संवेदना मेल्यात आता. कारण का आपल्याला मरणारा आपला नातेवाईक वाटतच नाही, आपल्या रक्ताचा वाटतच नाही, तो परका वाटतो आपल्याला. मी सकाळपासून मी लिहिलेलं आहे, माझ्या वॉलवर लिहिलं आहे फेसबुकवर, शोषितांच्या बाजूने उभा राहायला शिकवलं फुले शिवशाहू आंबेडकरांनी. शोषिता काय माझा नातेवाईक नाही आहे, त्याचं शोषण झाला का माझा नातेवाईक नाही, पण जो शोषण करताय तो माझा वैरी नक्की आहे. त्याच्याशी माझं वैर आहे, त्याच्याशी वैयक्तिक वैर नाही, त्याच्याशी विकृत मानसिकता आहे, त्याच्याशी माझं वैर आहे. वाल्मिक कराड माझ्या जातवाला आहे, जातवाला, त्याच्याने काही फरक पडत नाही मला. संतोष देशमुख कुठल्या जातीचा आहे फरक पडत नाही, पण त्याचं शोषण झालं आणि शोषण करता तिथला बाप आहे, तो जातीचा आहे का पातीचा आहे का काय, काही घेणं देणं नाही. आणि म्हणून मला अभिमानाने सांगावं वाटतं की मी जेव्हा मणियार चाच्यासाठी उभा राहिलो भुसावळच्या केसमध्ये, तेव्हाही लोकांना मला विचारलं की तुम्ही एका वंजाराला अडचणीत आणला का. त्याच्यात एक जो पोरगा आकाश आव्हाड नावाचा होता ज्यांनी फाईट मारली, तो वंजारी होता. जात आणि धर्म माझ्यासाठी कधीच आडवा येऊ शकत नाही. त्या मणियार चाच्याच्या केसमध्ये सुद्धा मी सांगितलं की माझ्या बापाला मारलं असतं तर मी उभा नसतो राहिलो. मणियार चाच्यामध्ये मी माझा बाप बघितला, तसं त्या संतोष देशमुखमध्ये मी माझा भाऊ बघितला. माझ्या भावाला असं तुम्ही लढत राहणार देशमुखांसाठी शेवटपर्यंत लढत राहणार. मी तसाच माणूस. मी एकदा विडा घेतला की तो पूर्ण तोपर्यंत मी गिळतच नाही.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दलचं जे विधान झालं आज पण या ठिकाणी अधिवेशनामध्ये बरेच त्याचे पडसाद उमटले, विरोध करण्यात आला. नाही, त्यांना त्यांच्या डोक्यातला मनुवाद आता उफाळून बाहेर आलाय. जातपात ही आता एकदम टोकावर गेली आहे. एवढी हिम्मत की आंबेडकर का नाम लेना है फॅशन हो गई. अरे आंबेडकर हे आमच्या अंतरात में हे इथला दिल की धडकन आहे हो. कसला स्वर्ग हो, स्वर्ग कोणी बघितलाय पण नरक बघितला ना लोकांनी. इथे 5000 वर्ष देवळात जाऊ दिलं नाही, लोकांना घरं मिळू दिली नाहीत, लोकांना शिक्षण घेऊ दिलं नाहीत, लोकांना पाणी पिऊ दिलं नाहीत. तो नरक होता. नरक कोणी बघितलाय हो. पण आम्ही जिवंतपणाने नरक बघितला ना. इथल्या 85% समाजाने जेव्हा जिवंतपणाने नरक बघितलाय त्यांना खऱ्या अर्थाने ज्याला स्वर्ग म्हणू दाखवलं ना बाबासाहेबांनी. बाबासाहेबांची माणसं आहेत ना सगळी जी उभी आहेत ती. आमचा श्वास बाबासाहेब आहेत. त्याची तुम्ही टिंगल करता की अगर इतने बार भगवान का नाम लेते तो स्वर्ग मिळता. स्वर्ग नको आहे आम्हाला. आमचं साफ झालेलं नरक जिवंत ठेवा म्हणजे मिळवलं. आता म्हणतात की माझ्या बोलण्याचा विपर्यास केला. तुम्ही ठरवा. पत्रकारांवरती क्वेश्चन मार्क घ्या. तुम्ही तर त्यांची वाक्य टी व्हीवर दाखवली आहेत. तुम्ही त्याच्यात काय एडिटिंग वगैरे काही केलं आहे का? मॉर्फिंग वगैरे काय केलं आहे? नाही ना. इट इज स्ट्रेट फ्रॉम हिज माउथ. सरळ सरळ त्यांच्या तोंडातनं वाक्य दाखवलेत. ह्याला कसं काय कोण खोटं ठरवू शकतं? खरं तर पत्रकारांना विचारावा असा प्रश्न वाटतो मला. पडलं हे सगळं महायुतीच्या. कशाला पथ्यावर पडणं साहेब? इतका वाईट प्रकार घडतो आणि कसलं राजकारण आणताय? इथे माणुसकीला काळीमा फाटणारी 2 घटना घडली, एक परभणीची आणि एक बीडची. आणि मानवतेचा बाप, खऱ्या अर्थाने माणुसकी आणि मानवतेचा बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल इतकं टीकात्मक बोललं जातं. म्हणून मी पहिलं वाक्य म्हटलं, माझ्या तोंडात पहिलं संध्याकाळी वाक्य बाहेर पडलं, इट इज नॉट अ फॅशन, इट इज पॅशन. जे वाक्य बाहेर फिरतं ना, इट इज नॉट, म्हणजे ते फॅशन आणि पॅशन, ते पॅशन शब्द माझा आहे. माझा जात काय, माझी पात काय, माझा धर्म काय कधीच मला विचारू नका. माझे विचार काय आहेत तर माझे विचार बाबाचे विचार आहेत. आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर आपली भूमिका मांडली जितेंद्र आव्हाड आणि आक्रमक भूमिकेमध्ये दिसत आहेत जितेंद्र आव्हाड सध्या. कॅमेरा पर्सन खंडूराजचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.